नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्रच्या कॉफी विथ कदम या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज कॉफीमध्ये एक स्पेशल गेस्ट आलेले आहेत. हे स्पेशल गेस्ट असे आहेत की जे डबल महाराष्ट्र केसरी आहेत. बरं, एकदा नाही दोनदा ते डबल महाराष्ट्र केसरी झालेले आहेत. तुम्ही अर्थात ओळखलं असेल. आपल्यासोबत चंद्रहार पाटील आहे, शिवसेनेचे नेते देखील आता ते आहेत. आणि डबल फॉर्च्युनर, थार अशा मोठ्या प्राइजेस देणारे म्हणून त्यांच्याकडे सध्या पाहिलं जातं. त्यांची प्रचंड सांगलीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुस्ती आणि बैलगाडा शर्यत या मेगा बैलगाडा शर्यती त्यांनी घेतल्यामुळे त्यांची क्रेज वाढलेली आहे. असे चंद्रहार पाटील आपल्यासोबत आहेत. खूप खूप स्वागत आपलं कॉफीमध्ये. जसं मी म्हटलं की पहिल्यांदाच आम्ही असं ऐकलं की अशा पद्धतीनं फॉर्च्युनर, थार आणि डबल फॉर्च्युनर, म्हणजे डबल केसरी म्हणून डबल फॉर्च्युनर. काय नाही, त्याच्या पाठीमागचे कारणं आहेत की आज देत असताना किंवा आज प्रसारमाध्यम असतील किंवा सर्वांच्यामध्ये की दिसताना डबल फॉर्च्युनर, डबल थार दिसते, 7 ट्रॅक्टर आहेत, 150 टू व्हीलर आहेत. म्हणजे दिसताना बक्षिसं मोठी दिसत आहेत. पण ह्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की जेवढी बक्षिसं मोठी असतील तेवढे बैलांना तेवढ्या मोठ्या किमती मिळत आहेत, म्हणजे खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये. आणि तेवढा मोठा फायदा हा शेतकऱ्यांना होतो. म्हणजे आज मी माझ्या स्पर्धेचं, म्हणजे आमच्या ज्या स्पर्धा झाल्या श्रीनाथ केसरी, त्याचं जर उदाहरण द्यायला गेलं तर आज श्रीनाथ केसरी बैलगाडी स्पर्धा जाहीर झाल्यापासून शेतकरी वर्गामध्ये बैल खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये 100 कोटींची उलाढाल झालेली आहे. बरं, म्हणजे हा थेट डायरेक्ट शेतकऱ्यांना फायदा मिळतो आहे. समोर दिसताना फॉर्च्युनर, थार दिसते. काल आमचे साहेबांनी, पक्षप्रमुखांनी येणारं मैदान BMWचं असेल म्हणून असं जाहीर केलं. येणाऱ्या काळामध्ये प्रो लीग ही घेतली जाईल बैलगाडी स्पर्धेची. म्हणजे आजपर्यंत कधी या गोष्टी घडलेल्या नाहीत. पण खरं शेतकऱ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय म्हटलं तर बैलगाडी शर्यत, बैल गाय असतील प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये बघायला मिळतं. पण आज अशी अवस्था झालेली आहे की अवजारांमुळं जी ट्रॅक्टर असतील किंवा शेतीची जी अवजार आता निघेल त्यामुळं गाय बैल सांभाळण्याकडं शेतकऱ्यांना थोडं परवडणं झालं आहे. पण बैलगाडी शर्यत हे एकच माध्यम आहे की आज त्या माध्यमातून आपण गोवंश संवर्धन किंवा गाय आणि बैलांचं संगोपन करू शकतो. पण हा कॉजच फार मोठा आहे की गोवंश संवर्धनासाठी म्हणून तुम्ही अशा पद्धतीनं गायी आणि बैलांच्या संवर्धनासाठी म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणावर, म्हणजे मला असं वाटतं की याआधी बैलगाड्या शर्यतीला इतकं ग्लॅमर कधीच प्राप्त झालेलं नव्हतं. म्हणजे आता बैलगाड्या शर्यती कधी आहेत असं आमच्याकडे देखील विचारलं जातं डेस्कवर. म्हणजे इतकं, कारण त्याचा व्ह्यूअर आहे, बघणारा माणूस जो फक्त तिथे बैलगाड्या शर्यत मैदानात पाहायला येत नाही तर तो घरी बसून पण पाहतोय, त्याला तो इन्व्हॉल्व झालेला आहे. म्हणजे तुम्ही त्या खेळाला एक वेगळ्या लेवलला खरं तर घेऊन गेलेला आहात गेल्या काही वर्षांमध्ये, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ह्यात 2 भाग आहेत. आता अनेक राज्याचे सरकार आहेत ते गोवंश म्हणजे गायीसाठी संगोपनासाठी बराच खर्च करते. म्हणजे आज UP सरकारचं जर आपण उदाहरण घेतलं तर योगी आदित्यनाथ जे मुख्यमंत्री आहेत ते त्यांनी गाय सांभाळणाऱ्या ठराविक शेतकऱ्याला रक्कम सरकार त्यांना देतं दर महिन्याला. तुम्ही गाय जर सांभाळत असाल तर तुम्हाला हे सरकारकडून त्या संगोपनासाठी तो खर्च दिला जातो. पण तो कितपत यशस्वी होतो हे मला माहीत नाही. पण आज आपल्या महाराष्ट्रामध्ये मला वाटतं एकमेव मुख्यमंत्री आमचे एकनाथ शिंदेसाहेब होते पक्षप्रमुख, त्यावेळेस त्यांनी गायीला राज्यमाताचा दर्जा देऊन त्याची घोषणा केलेली. आणि खरोखर बैलगाडी शर्यत हे एकच माध्यम आहे की येणाऱ्या काळामध्ये गाय असतील, बैल असतील किंवा गोवंश संवर्धनाचं हे एकच माध्यम आहे की बैलगाडी शर्यत. आणि खरोखर बैलगाडी शर्यतीवरची बंदी जर उठली नसती आणि ह्या मोठमोठ्या जर स्पर्धा झाल्या नसत्या तर ज्या पद्धतीनं आपण आज डायनासोर बघतो चित्रामध्ये, तसं पुढच्या 15-20 वर्षाच्या पुढच्या पिढीला आपल्याला चित्रात दाखवावं लागलं असतं की ही खिलार गाय अशी होती आणि खिलार बैल असा होता. आणि ही खरं आपली संस्कृती, ज्या गायीला आपण देवता म्हणून तिच्या पाया पडतो, तिची पूजा करतो, त्या गाय बैलला आपल्याला चित्रात दाखवावं लागलं असतं. ही खरोखर वस्तुस्थिती झाली असते. म्हणून ह्या खरं आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. कारण मीही एका शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि शेतकऱ्यांचे म्हणजे अगदी जिव्हाळ्याचा आणि घरातल्या, म्हणजे आता परवा तुम्ही अनेक बैल मालकांच्या मुलाखती तुम्ही जर बघितल्या तर एका त्यात ज्याने आमच्यातले लखन बैलाचे मालक आहे जे छत्रपती संभाजीनगरचे, ते म्हणले की आम्ही आमच्या अंगाला साबण नसला तर चालतो पण बैलाच्या अंगाला साबण लावल्याशिवाय त्याला आंघोळ घालत नाही.
हे असे अनेक उदाहरणं आहेत की मुलगा जर घरात आजारी पडलेला असला आणि बैल इकडं आजारी पडलेला असला तर पहिलं बैलाची व्यवस्था करतो, बैलाच्या डॉक्टरची व्यवस्था करतो आणि परत मग मुलाची व्यवस्था करतो. म्हणजे एवढं जीव लावणारी शेतकरी मंडळी ह्या गाई बैलांवर आहेत. आणि ह्याचे खरोखर ह्याचं संगोपन आणि गोवंश संवर्धन व्हायचं झालं तर बैलगाडी शर्यत हे एकच आजच्या युगातलं एकच माध्यम आहे की ह्याच्या माध्यमातून आपण गोवंश संवर्धन करू शकतो. तुम्ही मला म्हणालात की अर्थव्यवस्था खूप बदललेली आहे, कारण 100 कोटींची उलाढाल होतीये. इतका मोठ्या प्रमाणावर अर्थव्यवस्थेमध्ये खरं तर ही शर्यत कॉन्ट्रीब्यूट करते असं म्हणायला हरकत नाही. तर शेतकऱ्यांच्या जीवनमानामध्ये किंवा त्यांच्या अर्थचक्रामध्ये अशा पद्धतीच्या शर्यतींनी काय बदल घडलाय गेल्या 10 वर्षांमध्ये जर सांगायचं झालं तर? मी आता हे स्पर्धा चालू होऊन मला वाटतं 3-4 वर्ष झाले, ज्याची बंदी केंद्र सरकारनं उठवली कोर्टाने. आणि ह्या 3-4 वर्षामध्ये जेमतेम स्पर्धा चालू होत्या. म्हणजे खरोखर जे सुरुवातीपासून नाद, म्हणजे कारण 400 वर्षाची परंपरा आहे ह्या बैलगाडी शर्यतीला. ज्यांना खरोखर आवड नाद होता ती लोक त्याची परंपरा परत जोपासायला सुरुवात केली ती ह्या 4-5 वर्षामध्ये सुरुवात झाली. पण खरोखर जी आवड निर्माण झाली ती आम्ही 2.5 वर्षापूर्वी पहिल्यांदा थारचं एक मैदान घेतलं. म्हणजे जिथं आम्हाला 2 थार द्याव्या लागल्या. मग त्यावेळेपासून ह्या 2-3 वर्षात त्याची क्रेज वाढत गेली आणि त्याची आवड जास्त लोकांमध्ये तयार व्हायला लागली. आता आमची स्पर्धा जाहीर झाल्यापासून श्रीनाथ केसरी, म्हणजे मी उदाहरण एक तुम्हाला सांगतो की आपली जी श्रीनाथ केसरी बैलगाडी स्पर्धा होती त्यामध्ये सुरुवातीला असा नियम होता की दोन्ही मोठी बैल म्हणजे दोन्ही सिनियर बैल ह्यांची एक गाडी होणार, म्हणजे दोघंही सिनियर. आणि परत मी 15 दिवसापूर्वी एक नियम तयार केला, म्हणजे काढला, म्हणजे आहेच पूर्वीपासून, की एक लहान बैल, छोटा बैल आणि एक मोठा बैल जोडायचा आणि मग ती स्पर्धा खेळायची, म्हणजे त्या बैल मालकांना. बरं. असा एक नियम केल्यामुळं जेवढे बैल मोठे सिनियरचे बैल गाडी मालक होते ते सगळ्या महाराष्ट्रात फिरले की लहान बैल आपल्याला चांगला कुठं मिळतो आहे. अगदी मराठवाडा, विदर्भ असेल, तिकडे नागपूर साईडला, म्हणजे हे पश्चिम महाराष्ट्रातले सगळे मोठे मोठे शेतकरी जे खरोखर त्यांना ह्या फॉर्च्युनरच्या स्पर्धेमध्ये उतरायचं होतं पूर्ण महाराष्ट्रामध्ये. मग सगळीकडे ही बातमी केली होती की फॉर्च्युनरचं मैदान आहे, बैलांची शोधाशोध चालू झालेली आहे म्हणून. मग मराठवाड्या, विदर्भामध्ये तर 50,000चा जो बैल असतोय त्याची किंमत त्या शेतकऱ्यांनी 5 लाख रुपये सांगितली. वा. आणि ती खरेदी केली आपल्या लोकांनी, म्हणजे ह्या बाकी शेतकऱ्यांनी खरेदी केली ते बैल. आणि तो बैल आता आपल्या इथं प्राथमिक फेरी पार केलेली आहेत ज्या बैलांनी, त्याची किंमत 17-18 लाखाकडे गेलेली आहे. वा. म्हणजे असं हे अर्थचक्र तयार झालेलं आहे शेतकऱ्यांमध्ये. म्हणजे बैलगाडी शर्यतीमध्ये बैलगाडी शर्यतीमध्ये शेतकऱ्यांची एक नवीन अर्थव्यवस्था तयार होऊ शकते हे खरोखर ह्या शिवसेनेच्या आमच्या मैदानामुळे सगळ्या महाराष्ट्राला समजलं. पण आता जसं तुम्ही मला म्हणालात की म्हणजे गेल्या 10 वर्षांचा जर आपण कालखंड पाहिला तर त्या बैलाला पूर्वी किंवा तितकंसं त्याची व्हॅल्यू गिणली जात नव्हती. एक 10 वर्षांपूर्वी, गेल्या 5-1 वर्षांमध्ये हा ट्रेंड बदलला आणि खास करून गेल्या 2 ते 3 वर्षांमध्ये ज्या बैलाची किंमत अगदी मला वाटतं 10-12 हजार असेल तो आता जवळपास 10 लाखापर्यंत गेला. 10 लाखापर्यंत गेलाय, म्हणजे 10 पटीनं, म्हणजे प्रचंड वाढलेलं, 100 पटीनं वाढलेलं आहे. म्हणजे तेच मी म्हणत होते की गेल्या 10 वर्षांमध्ये 100 पटीनं अशा पद्धतीनं वाढणं हे इटसेल्फ एक द्योतक आहे की अशा पद्धतीनं रिव्हॅल्युएशनच, म्हणजे एक प्रकारचं रिवॅम्प केलेलं आहे तुम्ही हे अख्खं सेक्टर, म्हणजे हा खेळ असं जर बघायला म्हटलं. तेच म्हणतो की सगळ्यांना दिसत असताना आज पुढची BMW दिसायला लागली, ह्या 2 फॉर्च्युनर थार्स आहेत. मी सुरुवातीला सांगितलं की जेवढी बक्षिसं मोठी तेवढ्या बैलांना किमती मोठ्या मिळतात आणि तेवढा मोठा फायदा हा शेतकऱ्यांना होतो आहे. म्हणजे हे सगळं बक्षिसांवर डिपेंड करते. आज जर आपण बुलेट किंवा 2 व्हीलर बक्षीस ठेवली तर ती बैलांची किंमत ही त्या पट्टीमध्येच राहणार आहे. आता आज आपण नुसतं साहेबांनी काल जाहीर केलं आहे की BMWचं पुढचं मैदान असेल म्हणून. मग आता आमचं 2 वर्षांनी जरी मैदान झालं तरी 2 वर्ष मैदान आमचं हे शेतकऱ्यांचं मार्केट एकदम टाईट असणार आहे. म्हणजे कुठलाही शेतकरी एकदम ज्याच्याकडे घरामध्ये बैल आहे तो नीट बोलणारच नाही. 50,000चा बैल असेल तर तो 5 लाख रुपये सांगणार आज. आणि तो व्यवहार होणार, म्हणजे नुसता बोलायसाठी नाही, हा व्यवहार पूर्ण होणार. तिथं शेतकरी टू शेतकरी हा व्यवहार होणार आणि तो फायदा जो असेल की 4.5 लाखाचा किंवा 4 लाखाचा तो फायदा त्या शेतकऱ्याला मिळणार आहे. अशा अनेक व्यवहार महाराष्ट्रामध्ये होणार आहेत. आणि आत्ता जे आमच्या स्पर्धेच्या वेळी जे व्यवहार झाले ते अगदी ऑन पेपर आहेत माझ्याकडं. म्हणजे न्यूजला आलेल्या बातम्या, पेपरला आलेल्या बातम्या की 82 लाख रुपयाला ह्या बैलाची, राजा बैलाची खरेदी झाली, परत सर्जाची एवढ्या खरेदी झाली. आता उदाहरण सांगायला गेलं तर आमच्या फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये ज्यानं याचा हिंगोलीचा एक सर्जा नावाचा बैल आहे त्यानं फॉर्च्युनर जिंकली. त्यानं परवा त्यानं बाईट दिलेली आहे की
माझ्या जिल्ह्यामध्ये फक्त आमदारांकडे फॉर्च्युनर आहे आणि आज माझ्या बैलाकडे फॉर्च्युनर आहे. म्हणजे हे आणि त्यानं दुसरी एक बाईट दिली की माझ्यावर 15 लाखाचं कर्ज झालेलं होतं, बर पण माझ्या बैलानं ते सगळं फेडलं म्हणायचं. आणि किंवा मग ते एक वेगळं नाव दिलं त्यांना. म्हणजे हे खरं खरं शेतकऱ्यांना असे हजारो शेतकरी म्हणजे आपल्या स्पर्धेमध्ये जवळजवळ 2,000 गाड्यांनी सहभाग घेतला होता. म्हणजे 4,000 बैल आपल्या स्पर्धेमध्ये आले. म्हणजे 4,000 शेतकरी आपल्या तिथं प्रत्येकाला हा फायदा मिळालेला आहे. म्हणजे एकीकडे आपण ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत की एकतर तुम्ही गावाला राहून देखील ज्यांची शेती आहे, ज्यांच्याकडे बैल आहे, ते ह्या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात आणि कोणीही या स्पर्धेत भाग घेऊ शकतं ज्याचा बैल त्या फिट तुमच्या ह्याच्यामध्ये बसत असेल क्रायटेरियामध्ये. पण ह्याच्यामुळे एकतर तो गावचा जो शेतकरी आहे तो गावातच राहतोय, त्याचं शहरीकरण जरा थांबलंय, म्हणजे गावामध्ये वसणं किंवा गावाचं गावपण राहणं ह्याचा एक फायदा होतोय. प्लस गोसंवर्धनाचं एक दुसरं कार्य यातून होतंय. त्याचं जीवनमान, त्याचं राहणीमानही सुधारत आहे म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये. म्हणजे असं नाहीये की तो देखील लाखोंचे उलाढाल करतोय. अगदी बरोबर आहे, बरोबर की नाही. आणि लाखोन काय म्हणजे आता तर करोडोच्या गाड्या त्याच्याकडे येतात. म्हणजे असं असताना तो गाव का सोडेल आपलं. उदाहरण जर घ्यायला तर आज बकासूर नावाचा एक बैल बरं पुण्यामध्ये जो आहे त्याची आज 3.5 कोटी रुपये किंमत आहे त्याची. बरं हे नुसतं बोलायचं नाही तर हे जर आज आपण त्याची जर विक्री करणार आहे म्हणून जर आपण नुसती एक बातमी जर बाहेर काढली तर 3.5 कोटी रुपये घेऊन 300 माणसं उभं राहतील की मला बकासूर घ्यायचं आहे म्हणून. बापरे, एवढी क्रेज ह्या बैलांची आहे, ह्या बैलाची पण आहे आणि एवढ्या किमती पण आहेत. पण ह्या बैलांच्या ह्या किमती आहेत किंवा ह्या बैलाची अशी किंमत असू शकेल किंवा ह्याची व्हॅल्यू एवढी आहे किंवा ह्याच्यामधली कला एवढी आहे, ही खरं तर बैलगाडा शर्यतीनं दाखवून दिलेली आहे. ह्याच्यामध्ये आता दोन गोष्टी आहेत की एका वेळी बैलगाडीला 2 बैल हे लावले जातात. मग ते एकाच कुटुंबातले असतात किंवा एकाच शेतकऱ्याचे असतात की वेगवेगळे असतात की काय नेमकं कशा पद्धतीने 99% असं असतं की हे बैल वेगवेगळ्या मालकाचे असतात. एका घरात ट्युनिंग कसं होतं, त्यांचं प्रॅक्टिस सराव होत असतो. जर आता आपलं श्रीनाथ केसरीचं मैदान आपण 1 महिन्यापूर्वी जाहीर केलं होतं, मग त्याच्यापूर्वी मग ते ट्युनिंग जुळायसाठी ह्यांचा सरावासाठी एक राऊंड होतात. बरं मग कुठं त्यांच्या ठिकाणावर करतात ते राऊंड की आपल्या दोघांचं ट्युनिंग कसं जुळतंय. ते एकावर नाही जुळतं दुसऱ्यावर ट्युनिंग करतात. मग ज्याच्यावर परफेक्ट ट्युनिंग होईल ते दोघं पार्टनरशिपमध्ये त्या मैदानामध्ये उतरतात. बरं अशा बऱ्यापैकी 99% असं आहे. क्वचितच असं बघायला मिळते की एका घरातले दोन्ही बैल एकाच गाडीला झोपलेले आहेत म्हणून. असं क्वचितच बघायला मिळतं. पण मग त्यांचं ट्युनिंग जास्त असेल ना. ते असायला पाहिजे, पण ते घरची दोघं असली की पळत नाहीत असं त्यांचं एक म्हणजे त्यांच्यातली चर्चा बैल मालकांच्यातली. घरची दोघं असली की चांगली पळत नाही ट्युनिंगनं. बाहेरचा एखादा चांगला लावला मग ते ट्युनिंग चांगलं जमतं असं. म्हणजे इकडे सुद्धा बाहेरच्या बैलाला, पण त्याच्यामुळे काय होतं की जास्त लोकांची इन्व्हॉल्वमेंट आहे. मग ते वेगवेगळे ठराविक घराण्यांकडेच हे राहिलेलं नाहीये की बाबा ह्याच घराण्यातली किंवा ह्याच बरोबर आहे सरपंचाची जी जाईल वगैरे असं नाही. तर ह्याच्यामध्ये नाही तर काय शेवटी किती जरी गरीब असला, आता मी तुम्हाला त्या हिंगोलीच्या शेतकऱ्याचं उदाहरण की अगदी गरीब म्हणजे अगदी राहायची त्याची परिस्थिती नाही, एवढं गरीब आहे त्यानं आज फॉर्च्युनर घेतलेले आहे. वा, म्हणजे डोक्यावर कर्ज असताना जो पळणारा बैल आहे, जो खरोखर त्याच्याकडे क्वालिटी आहे, तोच इथं विजय होणार आहे. म्हणजे काय अगदी सरपंचाचा बैल आहे म्हणून तोच पहिला आला पाहिजे असं यात काय होणार नाही, कारण बैल जो पळेल त्याचा नंबर येणार आहे. खरंय खरंय खरंय. पण अशा किती एंट्रीज येतात जेव्हा असं जाहीर केलं जातं, म्हणजे खास करून जेव्हा तुम्ही अशी मोठी बक्षिसं ठेवताय गेल्या काही वर्षांमधला हा ट्रेंड, म्हणजे पूर्वी बैलगाडा शर्यतीकडे येणाऱ्या लोकांची संख्या आणि आत्ताची संख्या याच्यामध्ये किती फरक झालेला आहे? मी अडीच वर्षामध्ये सांगतो की मी 2.5 वर्षापूर्वी थारचं मैदान ठेवलं होतं. म्हणजे थार त्याला पहिला नंबर बक्षीस होतं आणि त्याच्यापूर्वीच्या इतिहासामध्ये बुलेटच्या वर कधीही बक्षीस गेलेलं नव्हतं. म्हणजे बुलेट म्हणजे अगदी एकदम मोठं बक्षीस त्यांच्या क्षेत्रामध्ये असं मानलं जायचं. 2.5 वर्षापूर्वी मी थारचं मैदान माझ्या गावात खुद्द गावामध्ये भाळवणीमध्ये ठेवलं होतं आणि त्यावेळेस 120 गाड्या आल्या त्या फक्त. बरं, ह्याच्यावरून तुम्ही कम्पॅरिझन करू शकता की आज किती बदल झाला आहे. 2.5 वर्षापूर्वी 120 गाड्या आलेल्या होत्या आणि कालच्या मैदानामध्ये माझ्या 2,000 गाड्या आलेल्या होत्या. वा, हा बदल आहे 2.5 वर्षामधला. 120 गाड्यामध्ये हे तर 2 पद्धती होते, तो भाग वेगळा, पण जवळजवळ 2,000 गाड्यांचा सहभाग आपल्या
श्रीनाथ केसरी बैलगाडी स्पर्धेमध्ये होता. बरं, माझ्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर नाही दिलं. मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही डबल केसरी म्हणून तुम्ही 2 फॉर्च्युनर देता का, की काय नेमकं? आम्हाला क्युरियोसिटी आहे बाबतीत. 2 फॉर्च्युनर कसल्या? नाही, 2 फॉर्च्युनरचा विषय असा आहे की ह्या 2 पद्धती आहेत. बरं. महाराष्ट्रामध्ये जवळ 7 ते 8 पद्धतीमध्ये बैलगाडी शर्यत होती. बरं. त्यामध्ये पुणे भागात जर असेल तर ती बैलगाडा असते. एकच गाडी धावते आणि त्याचा सेकंद धाव त्याचा नंबर निघतो. बरं. त्याच्या जोडीला दुसरा बैल नसतो, म्हणजे दुसरी बैलगाडी नसते. तो बैलगाडा म्हणतात, म्हणजे घाटात जी पळवली जाते ती. बरं. परत कोकण भागामध्ये एक बीचवर एक असते रेस, त्यांची ती पद्धत वेगळी आहे. किंवा मग चिखलामध्ये नांगर चिखलात घालायचा आणि बैल पळवून येणार त्याचे सेकंद मोजायचे. अच्छा. ही दुसरी तिसरी पद्धत. पुन्हा कोल्हापूर कर्नाटकच्या बाउंड्रीवर एक चिखलामध्ये त्या बैलाला मागं लाकडाचा वणका मोठा असतो जाड, ते बांधायचा आणि त्याचे सेकंद मोजायचे. बरं. अशा 5-6 पद्धती आहेत. पण खरी जास्त प्रसिद्ध असणारी पुण्याची बैलगाडा स्पर्धा आहे. आणि आमच्या इकडं म्हणजे सांगली, सातारा, कोल्हापूर, कर्नाटक असेल किंवा आता विदर्भ, मराठवाडा सगळे इन्व्हॉल्व झाले त्यात, की 1000 फुटाचा ट्रॅक असतो. बरं. 1000 फुटाचा. 1000 फुटाचा. त्यात 10 गाड्या सोडल्या जातात आणि त्यातले पहिले नंबर काढून ह्यांचे राऊंडमध्ये फायनल होतो. अशा पद्धतीची शर्यत असते. आणि दुसरी जी शर्यत आहे ती कर्नाटक, कोल्हापूर, सांगली अशामध्ये ठराविक भागामध्ये चालते, की एकदा गाडी सुटली की 7 किलोमीटर पळून यायचं त्या गाडीनं. बापरे, डायरेक्ट 7 किलोमीटर. 7 किलोमीटर. मग आपण ह्या 2 पद्धती घेतल्या होत्या. 7 किलोमीटर पळायची आणि 1000 फूटचा ट्रॅक असणारी ह्या 2 पद्धती घेतल्या होत्या. ह्या दोन्ही पद्धतीला आपण एक फॉर्च्युनर ठेवलेली होती. वाह. म्हणजे ते अजून बऱ्याच लोकांना माहित नाही की 2 फॉर्च्युनर कोणाला नेमक्या. ह्या 2 पद्धती वेगवेगळ्या. आम्हाला आधी वाटलं की एकदा तुम्ही डबल केसरी म्हणून दिले असतील, किंवा आता 2 बैल आहेत व प्रत्येकाला आपलं एक असं म्हणून दिले. असं काही नाही, ह्या 2 पद्धती वेगवेगळ्या होत्या. आणि त्याबरोबर आम्ही श्वान म्हणजे कुत्र्याच्याही रेस घेतलेले होते. हो का? अरे वा. मग त्या कुत्र्यांसाठी आम्ही ट्रॅक्टर ठेवला होता. कारण खरखर आज विचार केला तर शेतकऱ्यांचे अगदी जवळचे 2 प्राणी म्हटलं तर बैल आणि श्वान, कुत्रा आपण म्हणू, की ही 2 प्राणी अगदी शेतकऱ्याचे एकदम म्हणजे शेताची राखण करणारा कुत्रा आणि शेतकऱ्या म्हणजे शेताची खरखर शेताची सर्व कामं करणारा बैल, हे दोघांसाठी आम्ही काहीतरी वेगळं करायचं म्हणून कुत्र्याची रेस ठेवली होती आणि बैलगाडी स्पर्धा ठेवली होती. कारण मी एका शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे मला ह्याची जाणीव आहे सगळ्या गोष्टीची. कारण एका शेतकऱ्याच्या घरामध्येच पैलवान असेल, बैलजोडी असेल किंवा आर्मीत भरती होणारा एक जवान असेल, हे सर्व शेतकऱ्याच्या घरामध्येच बघायला मिळतं. आणि मला असं वाटतं की तुम्ही आर्मीचा विषय काढला तर मला वाटतं ऑपरेशन सिंदूर नंतर पक्षातर्फे जे तुम्ही गेला होतात एक ट्रिब्यूट देण्यासाठी ऑपरेशन सिंदूरमध्ये शहीद झालेल्यांना, तर ते आम्हाला नक्की ऐकायला आवडेल. त्याच्या मागची कन्सेप्ट तुमची होती की कसं काय? नाही, त्याची माझी बरेच वर्षापूर्वीची कन्सेप्ट होती की देशाच्या जवानांसाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे अगदी मी कुस्ती क्षेत्रामध्ये यायच्या पूर्वीपासून माझे लहान असल्यापासून माझं वाटायचं की आपण भरती व्हावं, पहिली गोष्ट होती. मी भरतीही झालेलो होतो. 14 वर्षाच्या आतमध्ये एक बॉईजची भरती असते आर्मीमध्ये. तिथे खेळाडू भरती करून घेतले जातात आणि तिथे ते मग तो गेम खेळायचा आणि ते आर्मीमध्ये राहायचं आपण, असं होतं. पण ते भरती झालो काही कारणामुळे परत जाता आलं नाही मला. बेळगावला भरती झालेलो होतो मी. त्यावेळीपासून म्हणत होतं की आपण काहीतरी भविष्यात मोठं एखादं काम करायचं की जेणेकरून हे पूर्वी कधी घडलेलं नसावं. मग असा विचार करत असताना मी 3 वर्षापूर्वी रक्तदानामध्ये मी जरा रक्तदान बरेच शिबिर आमच्या जिल्ह्यामध्ये मी भरवलेले होते आणि त्यातनेच एक असं डोक्यात आलं की आपण आर्मीसाठी एक रक्तदान करू. मग पुण्याच्या आर्मी वानवडीला जे हॉस्पिटल आहे तिथे गेलो, तिथेही रक्तदान केलं. बरीच मुलं घेऊन गेलो, रक्तदान केलं. परत विचार आला की आपण हेच जर दिल्लीला केलं तर अजून त्याचा इफेक्ट म्हणजे काय होईल की नवीन जे तरुण आहेत त्यांच्या मनामध्ये एक देशप्रेमाची, देशभक्तीची भावना तयार होईल की आपण सीमेवर जाऊन लढू शकत नाही खरं जवानांच्या बरोबर, पण कमीत कमी आपलं रक्त देऊन त्यांना जीवनदान देऊ शकतो. नेमका परवा सिंदूर झाले जे ऑपरेशन झालं त्यानंतर आम्ही सिंदूर महारक्तदान यात्रा म्हणून पक्षाकडून आम्ही एक उपक्रम राबवला. देश स्वतंत्र झाल्यापासून कधीही न झालेला 77 वर्षामध्ये मी 1200 पैलवानांना सांगली जिल्ह्यामधून घेऊन 22 डब्याची सेपरेट ट्रेन केली सांगली टू जम्मू. बरं. आणि 1200 मुलं तिकडे जम्मूच्या कमांड हॉस्पिटलला घेऊन गेलो. जम्मू कमांड हॉस्पिटल, उधमपूर कमांड हॉस्पिटल आणि श्रीनगरचं कमांड हॉस्पिटल, ह्या 3 ठिकाणी 200-400 मुलं पाठवून रक्तदान केलं. आणि स्वतः शिंदेसाहेब तिथं आले. म्हणजे आत्तापर्यंत माझ्या बघण्यातला जय महाराष्ट्र देखील होतं तिथे.
माझ्या बघण्यातला पहिला नेता असेल बर की असं आर्मीच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन स्वतः रक्तदान केलेला माझ्या बघण्यातला देशामधला पहिला नेता असेल. आणि ते मला त्या गोष्टीचा अभिमान आहे की मी त्यांच्याजवळ आज काम करतो आहे, त्या पक्षामध्ये काम करतो आहे. आणि ते स्वतः त्या पक्षाच्या वतीनंच ही यात्रा आयोजन केलेलं होतं. आणि खरंखर ह्या पाठीमागं सगळं करत असताना उदय सामंत साहेबांचा एवढा सपोर्ट मिळाला की हे सगळं करत असताना शेवटी आज शिंदे साहेबांपर्यंत पोचून आम्हाला ह्या गोष्टी सांगणं किंवा एवढा वेळ मिळणं थोडं अवघड पडतं. किंवा सांगितले तरी ते आपण शेवटी मर्यादा आहेत आम्हाला, पण आम्ही लहान असल्यामुळं. पण जे मी उदय सामंत साहेबांच्याजवळ सगळं एक्सप्लेन करून सांगायचो, म्हणजे बैलगाडी असेल, रक्तदान, खरखर साहेबांमुळं सपोर्टमुळं आणि शिंदेसाहेब तिथं आल्यामुळे या त्या उपक्रमाला अतिशय म्हणजे एकदम चांगला प्रतिसाद मिळाला त्याला. बरं, थोडंसं पुन्हा एकदा मी तुम्हाला शर्यतीकडे घेऊन जाते. घोड्यांची शर्यत पण तुम्ही घेतलेली जसं मी ऐकलं मधल्या काळामध्ये. पाठीमागे घेतली पण खरखर त्याला आज अजून जसं बैलगाडीला परवानगी जशी दिलेली आहे तशी अजून घोड्यांना परवानगी दिलेली नाही, म्हणजे बाहेर घ्यायची. पाठीमागं तो प्रयोग केला होता पण काही अडचणीमुळे ते परत रद्द केला. पण भविष्यामध्ये त्या खरं जसं श्वान जास्त रेस होते तसं घोड्यांचीही संख्या ग्रामीण भागामध्ये भरपूर आहे. बरं, अतिशय म्हणजे एक जर घोड्याची स्पर्धा जर निघाली तर 1000 घोडे सहभागी होतील एवढे हो मोठे. का? आणि खास करून कुठल्या बेल्टमध्ये किंवा सांगली, सातारा, कोल्हापूर, सांगली, कोल्हापूर आणि कर्नाटक, कोल्हापूरमध्ये जास्त चालतं हे. आणि खरंखर तसे आता जर आपण अशी बैलगाडी घेतली तशी तर घोड्याची स्पर्धा घोडागाडी घोड्याची स्पर्धेला तर खूपच घोडागाडी आणि सिंगल घोडा त्या दोन प्रकार आहेत. घोडागाडी पण आहे, बरं, अशी बैलगाडी तशी घोडागाडी आणि सिंगल पण ह्याच्यामध्ये पण घोडे वेगवेगळे असतात मालकाचे. ते तशा पद्धतीनेच असते. मग ह्याला पण खरंखर परवानगी मिळायला पाहिजे, कारण ह्याही शेतकऱ्यांमध्ये आता असं होतं की म्हैस एक घरात असते शेतकऱ्याच्या, दुधासाठी असेल, गाय असते दुधासाठी, त्याबरोबर शेतकरी बैलही सांभाळतो, घोडाही सांभाळतो. आता माझ्याकडे 3-4 गायी आहेत, 2-3 घोडे आहेत, कुत्रे आहेत, म्हणजे हे प्रत्येक शेतकऱ्याच्या घराभागामध्ये बघायला मिळतं. आता अलीकडच्या काळामध्ये जास्त बघायला मिळालं ह्या बैलगाडीच्या शर्यतीना जरा ग्लॅमर आल्यामुळं. खरं, आधी आता पूर्वी कमी झालं पण आता खूप बघायला मिळायला लागले. आम्ही ऐकलंय की तुम्ही आता प्रो लीग पण चालू करताय. म्हणजे जसं आम्ही बघितलेलं की कबड्डीची प्रो लीग आहे, तसं कुस्ती नंतर ह्याची देखील आता प्रो लीग होणार आहे. म्हणजे तेव्हा तर मला असं वाटतं की देशभरातून येतील याच्यामध्ये बैल. हा खरखर माझा प्रयत्न आहे. मी तो प्रयत्न त्या दिवशी मैदाना दिवशी मी माझ्या भाषणामध्ये मी विनंती केली की शिवसेना पक्षातर्फे आपण जर ही खरखर बैलगाडीची प्रो लीग जर चालू केली तर हा शेतकऱ्यांमध्ये खरखर आणखीन ह्यांचं अर्थचक्र फिरणार, आणखीन गोसंवर्धन वाढणार, गाय बैल सांभाळायचं प्रमाण अजून वाढणार. म्हणजे जसं 50-60 वर्षापूर्वीची परिस्थिती होती ग्रामीण भागामध्ये, प्रत्येकाच्या घराच्या बाहेर गाय बैल बांधलेले दिसायचेच प्रत्येकाच्या, म्हणजे अगदी घरात माणूस दिसणार नाही पण गाय बैल दिसणार, अशी एक परिस्थिती जुन्या काळामध्ये होती. ती परिस्थिती परत निर्माण होईल जर प्रो लीग आणि ह्या जर चालू झालं. ज्या पद्धतीनं खो खो असेल, कबड्डी आहे, कुस्तीमधली प्रो लीग आहे, IPL होते क्रिकेटमध्ये, तशा पद्धतीनं काही दिवसांनी आम्हाला IPL पण बघायला मिळणार की काय? त्या पद्धतीनं आपण बैलगाडीची प्रो लीग आता आम्ही त्याला आता काम सुरू केलेलं आहे आणि ते लवकरच करणार आम्ही, कारण परत ह्यामध्ये शेतकऱ्यांचाच फायदा होणार, गोसंवर्धन वाढणार, हे चक्र आहे सगळं हे. कारण आपण बघितलं की UP असून दे, गुजरात असून दे, महाराष्ट्र असून दे, ह्यात किमान 3 राज्यांमध्ये गोसंवर्धन मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतं. मग या ठिकाणी अशा पद्धतीच्या प्रो लीग ज्या आहेत त्याच्या भरपूर एंट्रीज येतील, म्हणजे ह्या किमान 3 राज्यातून, म्हणजे बाकी देशभरातून काय मला वाटतं पंजाबला वगैरे सुद्धा. माझं तर प्रयत्न असा आहे, मी उदय सामंत साहेबांच्या जवळ हे मांडलेली आहे, आपण म्हणजे राज्यस्तरावर न करता हे राष्ट्रीय लेवलला करू, की ज्याच्यात 2 मॅच महाराष्ट्रात होतील, 2 मॅच गुजरातमध्ये होतील, 2 मॅच राजस्थानमध्ये होतील, पंजाब, UP आणि फायनल दिल्लीमध्ये घेऊ आपण. हे खरंखर हा भारतभर आणि प्रत्येक आज आपला महाराष्ट्रच असं नाही, पंजाबचा शेतकरी असेल, UPचा शेतकरी असेल किंवा गुजरात राजस्थान शेतकरी म्हटले की बैलजोडी ही आलीच. आणि येणाऱ्या काळामध्ये खरंखर हे जे अनेक हजारो करोड रुपये आपण खर्च करतात अनेक राज्य गोवंश संवर्धनावर, हे खरंखर ट्रेड चालू झाला तर तो खर्च करायची वेळ पडणार नाही, कारण शेतकरी आपोआप हे सांभाळायला चालू करेल म्हणाला. बरोबर, सरकारकडून जे इंटेन्सिव्ह दिले जातात मेक मदत म्हणून शेतकऱ्याला, तर एका वेगळ्याच, आणि मला असं वाटतं की शेतकऱ्याचं अर्थकारण सुधारेल.
म्हणजे केवळ महाराष्ट्रातल्याच नाही तर इतर राज्यातल्या देखील अशा पद्धतीनं जर सामने व्हायला लागले तर. तमिळनाडूमध्ये ते जलीगुट्टे म्हणून प्रसिद्ध आहे. हो ना. मग शेवटी बैल त्यावेळी काही संघटनांनी याच्यावर आक्षेप घेतलेला तेव्हा सगळेजण एकत्र आले, पण शेवटी काय जरी झालं तर तो बैलाचाच खेळ आहे. हो, बैल परत शेतकऱ्याचाच विषय आला. म्हणजे असे नवीन एक पॅरलर अर्थव्यवस्था तयार होऊ शकते शेतकऱ्यांच्या मध्ये. हे एक आम्ही आता दाखवून दिलेलंच आहे, पण ह्या माध्यमातून पूर्ण देशाला दाखवून देऊ शकतो आम्ही की एक नवीन पॅरलर अर्थव्यवस्था तयार होऊ शकते. जसं आज शेतकरी दुष्काळ आला ते शेतकरीच मरणार, पूर आला तरी शेतकऱ्यांची जनावरं मरणार, शेतकऱ्यांचं नुकसान होणार, कर्ज झालं, दर नाही मिळाला, म्हणजे प्रत्येक वेळी शेतकरी भरडला जातो आहे. पण ह्या स्पर्धांमुळं किंवा ह्या आपण जो IPL असेल किंवा ह्या स्पर्धा असेल, ही एक पॅरलर अर्थव्यवस्था तयार होऊ शकते शेतकऱ्यांमध्ये. नक्कीच. आणि मुळात आपल्याकडे जो बैल आहे त्याचं संवर्धन देखील म्हणजे तो केवळ शेतीपुरता मर्यादित न राहता की आणि बरं शेतीला पण सीझन असतो म्हणजे त्यामुळे शेतकऱ्याला काय होतं की रेस्ट ऑफ द दिवस त्याला कसं सांभाळायचं तर तो स्वतःचं उत्पन्न स्वतःच काढतोय की. अगदी बरोबर आहे. आणि शेतकऱ्याला इतक्या लाखोंची करोडोची उलाढाल शेतकरी करायला लागल्यावर आता अलीकडे काय झालंय त्याचं तो सीझनमध्ये सुद्धा ट्रॅक्टर असेल किंवा अनेक अशी अवजारे काम करायला लागली, त्यामुळे ते सांभाळण्याचं पण प्रमाण कमी आलं. कारण सगळीच कामाचं बैल जर एका दिवसात अख्ख्या पूर्ण 1 एकर नांगरत असेल तर ते 10 मिनिटात काम ट्रॅक्टर करतोय. त्यामुळं सगळ्यांनी अवजारं प्रत्येकाकडे आहेत, पण ह्या बैलगाडी शर्यत जर दिवस आले ह्याला तर खरं हे परत चालू होईल की त्याचं तो उत्पन्न काढू शकतो आणि फायदा देऊ शकतो शेतकऱ्यांना. बरं, मला एक विचारायचं होतं की कुस्तीला तुम्ही एका वेगळ्या लेवलला घेऊन गेलात, त्यानंतर बैलगाड्या शर्यत म्हणजे कोणाच्या ध्यानीमनी नव्हतं की अशा पद्धतीनं फॉर्च्युनर आणि आता तर BMW देखील बैल हे घेणार आहेत. आणि पण बैलांमध्ये पण किंवा बैल मालकांमध्ये पण अशी भांडणं होत असतील नाही का की माझी फॉर्च्युनर वगैरे, तर मग ही टॅकल कशी करता? भांडणं म्हणजे ती ज्यावेळी स्पर्धा जाहीर झाली त्यावेळीपासूनच ईर्ष्या चालू झाली सगळ्यांची. बर. मग त्यांचा सराव चालू झाला, त्यांचा डाएट चालू झाला. मग त्या बैलांचा पण डाएट असतो. डाएट म्हणजे एवढा बदाम, दूध, म्हणजे जे घरातला माणूस खात नाही व्यक्ती तो ते बैल खात असतो. इतकं पोषक आणि एवढं त्याला सांभाळून त्याला जीव लावून त्या सराव घेतला जातो. म्हणजे अगदी त्यांची ते टार्गेट ठेवूनच आपण एखादं टार्गेट ठेवून जसं काम करत असतो. आता आम्ही महाराष्ट्र केसरी खेळत असताना महाराष्ट्र केसरी व्हायचे म्हणून टार्गेट, तसं इथं फॉर्च्युनर घ्यायचे म्हणून ह्यांचं टार्गेट 2 महिने त्यांच्यावर सराव होणं, त्याचा डाएट असेल किंवा ते जे मगाशी जसा विषय झाला आपला बरोबर कोण पळणार आपल्या, तो एक विषय मोठा. म्हणजे अगदी शेतकरी ह्या नादात एकदम व्यवस्थित सेट होतो अगदी. आणि अशा पद्धतीने जर एक शेतकरी की ज्याला एखादी मिळालेली आहे फॉर्च्युनर आणि आता त्याला BMW हवी आहे, तर मला असं वाटतं तो महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी सर्वोत्तम अशा पद्धतीचे असतील बैल कोणाकडे तर त्याच्या शोधामध्ये नक्की तो ते काल जाहीर झाल्यापासून मला हेच करायचं होतं की आता जोपर्यंत BMWचं मैदान होत नाही तोपर्यंत शेतकरी वर्गामधलं हे बैल खरेदी विक्रीचं मार्केट एवढं टाईट असणार आहे, एकदम हाय लेवलला असणार आहे की 10-15 हजाराचं नाही 50,000 ते 5-10 लाख रुपये सांगणार आहे शेतकरी. का तर BMWचं मैदान होणार आहे. कधी होणार आहे अजून ती तारीख नाही, पण होणार आहे. म्हणजे ह्याच गोष्टी मला ज्या करायच्या होत्या की जेवढे बक्षीसं पुढं मोठी दिसतात, आता हे जर आम्ही बुलेटसारखे किंवा लहान एखाद्या गाडीचं मैदान जाहीर केलं झालं असतं तर ह्याची काही चर्चा नाही, पण ते बैल शेतकरी वर्गामध्ये पण चर्चा झाली नसती, किमती पण एवढ्या मिळाल्या नसत्या. खरं तर तुम्ही म्हणालात की शब्द तुम्ही दिलेला आहे आता BMWचा, त्यामुळे BMW तारीख नाही, शब्द दिलेला नाही. मी मागणी केलेली आहे, साहेबांनी घोषणा केलेली आहे काल की होणार पुढचं त्यात की BMWचं होईल. शिंदे साहेबांचं भाषण चालू होतं, सामंत साहेब बसले होते, BMW तुमच्याच MIDC विभागाकडे म्हणजे उद्योग विभागाकडे येते, त्यामुळे तुम्ही त्याबद्दल विचार करून तोडगा काढा, अशा पद्धतीची एक चर्चा झाली काल. नाही पण तुम्ही इन्वॉल्ड आहात त्यामुळे जिथे चंद्रहार इन्वॉल्ड आहे तिथे ते मैदान नक्की होणार याच्याबद्दल काही शंका तरी मनाला वाटत नाही, कारण गेल्या वेळी तुम्ही सांगितलेलं की मी राज्यसभेवर जाईन पण फॉर्च्युनरचं मैदान नक्की होईल. मी ते काल हे सांगितलं आणि परवा सांगितलं होतं की ज्यावेळेस थारचं मैदान घेतलं मी महाविकास आघाडीचा सांगली जिल्ह्याचा लोकसभेचा उमेदवार होतो मी ह्या 24च्या, आणि बैलगाडी क्षेत्रात म्हणजे माझंच ग्रुप सगळा बैलगाडी क्षेत्रातले मुलांचंच आहे. आणि थारचं मैदान घेतल्यानंतर मी त्यावेळेस तिथं शब्द दिला होता त्यांना की मला ह्या लोकसभेला सर्वांनी शेतकऱ्यांनी मिळून निवडून द्या, आणि मी हे निवडणूक झाली
की फॉर्च्युनरचं मैदान घेईन, हे असा शब्द मी दिलेला होता. ठीक आहे, माझ्या दुर्दैवानं मी झालो नाही खासदार, पण मी दिलेला शब्द तो मी काल बक्षीस समारंभ झाल्यानंतर मी पाळला आहे हे मी जाहीर केलं. पण आता पक्षात पण आवाज येतोय, शहाजी बापू म्हणतायत की आता यावेळी राज्यसभेला पाठवा. पण मला असं वाटतं की तुमचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे, म्हणजे राज्यसभेवर आपण अशाच व्यक्तींना पाठवतो जो अमूलाग्र काहीतरी बदल घडवत असतात. जो बदल तुम्ही कुस्तीमध्ये घडवलात, जो बदल तुम्ही बैलगाड्या शर्यतीमध्ये घडवताय, किंवा पशुसंवर्धन असो किंवा गोवंश संवर्धन असो, हे जे मला वाटतं केंद्राचे काही जे प्रोग्रॅम्स आहेत त्यांनाच पुढे घेऊन जाण्याचा एक प्रयत्न तुमच्याकडून होताना आपल्याला दिसतोय. त्यामुळे यावेळी तरी राज्यसभेचा काही शब्द शिंदेकडून घेतलाय असं का? काही नाही, शहाजी बापून त्याही भाषणात बोलले नसते. परत शहाजी बापू पण जवळचे आहेत शिंदेच्या. सामंत साहेब म्हणले आपण बैलगाडी जी आपण प्रो लीग आहे ते दिल्लीमध्ये फायनल घेऊ, एवढं मी करू शकतो म्हणले. ते तिथनं पुढचं दिल्लीला दुसऱ्या मार्गाने जायचं ते पक्षप्रमुखांच्या हातात आहे. पण साहेब मी मागणी केली होती की प्रो लीगची फायनल दिल्लीमध्ये व्हावी. बर, सामंत साहेबांनी ती संमती दाखवली की ते माझ्या हातामध्ये आहे की प्रो लीगची फायनल आपण दिल्लीमध्ये घेऊ, पण दुसरा मार्ग जो दिल्लीला जायचा आहे तो पक्षप्रमुख शिंदे साहेबांच्या हातात आहे. एवढीच चर्चा झाली. पण दुसरा मार्ग शोधला जातोय तुमच्यासाठी. आणि किंबहुना मला असं वाटतं की सगळ्यांकडून पण ही डिमांड आहे की जे हुकलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं तुमचं काम चालू आहे या क्षेत्रामध्ये, कुठेतरी राज्यसभा मिळायला हरकत नाही आहे. शेवटी ते निर्णय साहेबांचा निर्णय. पण मला एक सांगा की तुम्ही तसं ठाकरेंवर बोलत नाही, पण ज्या अर्थी जे काही इक्वेशन्स बदलले किंवा तुम्हाला हा निर्णय घ्यावा लागला, पक्ष सोडावा लागला, त्यावेळेची नेमकी काय भावना होती, का ती भूमिका घेतली गेली, आणि इथं आल्यानंतर तरी त्या गोष्टीचं चीज व्हावं असं वाटतं का, की जे हुकलेलं आहे त्याचं? मला वाटतं आदरणीय शिंदे साहेबांच्याकडे प्रवेश केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तुमच्या स्टुडिओमध्ये मला बोलवलेलं होतं आणि मी इथंही बाईट दिली होती की माझी तक्रार कुणाविषयी नाही, उद्धव साहेबांच्या विषयी नाही, राऊत साहेबांच्या विषयी नाही, तक्रार नाही. पण आज एक मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. म्हणजे माझ्या पाठीमागं घरात कोण आमदार खासदार नव्हतं किंवा माझं पाठीमागं साखर कारखाना आहे किंवा असं काही कुठलीही गोष्ट नसतं. एक मी महाराष्ट्र केसरी 2 वेळा होऊन जिल्ह्याचं नाव पूर्ण राज्यात नाही तर देशातमध्ये केलं. आणि ह्या अनेक काही गोष्टी होती की त्या ह्याच्यावर मी लोकसभेची उमेदवारी केलेली होती. आणि आज आपण मग लोकांच्या अपेक्षा वाढल्या माझ्याकडून, जे आता आज मी बऱ्यापैकी शेतकरी वर्गाचे असतील, मध्ये आम्ही सिंदूर यात्रा काढली, किंवा आज मला वाटतं की शिंदे साहेबांच्या आणि सर्व आमचे उद्योगमंत्री असतील, पर्यटन मंत्री, समाज कल्याण मंत्री, या अशा सर्व खात्यांच्या मार्फत जवळजवळ मी 5 महिन्यामध्ये 60 कोटीचा निधी सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये नेलेला आहे. वा. आता परवाच त्याची घोषणाही झाली. साहेबांनी 5 कोटी रुपयाची पलूस नगर पंचायतीची नवीन इमारत बांधण्यासाठी मला दिली. म्हणजे असे 60 ते 65 कोटी रुपये मी आज 4 ते 5 महिन्यामध्ये मी तिथं आमच्या सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये विकासासाठी नेलेले आहेत. ह्या ज्या अपेक्षा वाढल्या लोकांच्याकडून आणि मला जे काम करावं लागणार आहे ते आपण केलं पाहिजे. आपण प्रत्येकाला उत्तर देऊ शकत नाही की आपण सत्तेमध्ये नाही आणि आपल्याला हे करता येत नाही. शिक्षित लोकांना समजू शकतं हे, पण गावाकडल्या लोकांनाही लक्षात येत नाही. त्यांना वाटतं की ह्याला कामच करायचं नाही. म्हणून मला हा निर्णय घ्यावा लागला. मी शिंदेसाहेबांकडं माझे संबंध सुरू 2016 पासून होते. आणि खरं उदय सामंत साहेबांचे तर मी 2007 सालापासून, म्हणजे 2007 साली मी जिल्हा परिषदला निवडून आलेलो होतो. आणि ते उदय साहेब आमचे प्रदेशाध्यक्ष होते युवकचे. बर. त्यांनी जास्त प्रयत्न करून मला साहेबांच्या जवळ नेलं आणि इकडे प्रवेश करून घेतला. पण आता राज्यसभेमध्ये कधी प्रवेश होईल याकडे देखील अनेकांच्या नजरा लागलेल्या आहेत. कारण तुम्ही कॉन्ट्रीब्युशन तुमचं देत आहात. आता निवडणुकाही जिल्हा परिषद आणि ह्या होऊ घातलेल्या आहेत, तर कोण आपल्याकडून कोणाला बळ देत आहे यावेळी? आता जे आमचे पक्षाचे जे उमेदवार आहेत जिल्ह्यामध्ये, पक्षाचे असतील किंवा महायुतीचे जे आहेत, भाजप असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, त्या उमेदवारांसाठी प्रचार करणं, किंवा आता माझ्या तालुक्यामध्ये खानापूर आटपाडीमध्ये जवळजवळ 3 नगरपालिका नगरपंचायतीची निवडणूक लागलेली आहेत. आणि जिल्ह्यामध्ये अनेक लागलेले आहेत की ज्या ठिकाणी आमच्या शिवसेना पक्षाचे उमेदवार असतील आणि महायुतीचे उमेदवार असतील, त्यांच्यासाठी अगदी झटून प्रयत्न करून ते जास्तीत जास्त महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येतील अशा दृष्टीनं प्रयत्न करणार आम्ही. नक्कीच. ह्या सगळ्यामध्ये एक विचारावं असं नक्की वाटतं की
हा निर्णय घेतला केव्हा गेला की आपल्याला कुस्तीच खेळायची आहे किंवा आपल्याला ह्याच क्षेत्राकडे वळायचं आहे? म्हणजे लहानपणापासून कुस्ती, हा. घरातलं वातावरण हा, तसं? घरातलं वातावरण वडिलांना जास्त आवड होती सुरुवातीपासून. वडील चांगले कुस्ती पैलवान झाले पाहिजेत अशी आजोबांची इच्छा होती. मग ती काही परिस्थिती असेल किंवा काही कारणामुळे वडिलांना ते जमलं नाही. पण आजोबांची आणि वडिलांची इच्छा होती की मुलगा पैलवान झाला पाहिजे. म्हणजे त्याच्या पाठीमागची स्टोरी बरीच मोठी आहे. वडिलांची इच्छाशक्ती एवढी होती की म्हणजे माझं नाव ठेवण्यापासून त्यांनी सुरुवात केली आणि हा मोठा पैलवान झाला पाहिजे ही इच्छाशक्ती वडिलांनी बाळगली. त्या इच्छाशक्तीचा आशीर्वाद मला मिळाला म्हणून 2 वेळा महाराष्ट्र केसरी पदापर्यंत पोहोचू शकलो. 5वीत असल्यापासून मी 5वी-6वीत असल्यापासून तालमीत बाहेरगावी राहून कुस्तीचे धडे घेतले. मग पुणे असेल, कोल्हापूरमध्ये जास्त वर्ष घेतली. आमच्या शेजारी पल्लूस म्हणून गाव आहे तिथं सुरुवात केली. इस्लामपूरला होतो. अशा 3-4 ठिकाणी कुस्तीचे धडे घेतले आणि 2007 आणि 2008 साली महाराष्ट्र केसरी झालो. 2007 साली तर मी माझ्या जिल्ह्याला 28 वर्षानंतर महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिलेली होती सांगली जिल्ह्याला. आणि 35 वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये डबल महाराष्ट्र केसरी झालो. म्हणजे माझ्या पूर्वीचे डबल महाराष्ट्र केसरी 35 वर्षापूर्वी झालेले होते. खरं. आणि 35 वर्षानंतर मी 2 वेळा महाराष्ट्र केसरी झालो. आणि 3ऱ्यांदा महाराष्ट्र केसरीला पण प्रयत्न केलेला होता. आणि 3ऱ्यांदा महाराष्ट्र केसरी खेळणारा मी 60 वर्षातला पहिला पैलवान होतो. बापरे. 3ऱ्यांदा ज्यानं प्रयत्न केला तिथं मला हरवलं गेलं, पण तो प्रयत्न करणारा मी पहिला पैलवान होतो. नाही, पण ह्या खेळाबद्दल तुमच्या मनातली जी आस्था आहे ती आम्ही पाहिलं. तुमचं हळवं मनही आम्ही त्या निमित्तानं पाहिलेलं आहे. तर ज्यावेळी ते हुकलं गेलं त्यावेळीची काय भावना होती? म्हणजे तुमचा हळवा स्वभाव दिसलाच आम्हाला. मागंही सांगितलं, म्हणजे ते 3ऱ्या वेळेचं म्हणता ना तुम्ही, त्यावेळेस मी सांगितलं होतं की माझं म्हणजे आत्महत्या करण्यापर्यंत माझा विचार केलेला होता. बापरे. मी मागं बाईटलाही सांगितलेलं आहे, म्हणजे इंटरव्ह्यू बरेच दिले आहेत की म्हणजे माझा विचार असं झाला की आज संपलं सगळं. आपण 3ऱ्यांदा महाराष्ट्र केसरी झालो नाही म्हणजे आपण जो 60 वर्षात कोणी जे केलं नाही ते आपण करण्याचा प्रयत्न केला. तर मी हारलो असतो तर मी मान्य केलं असतं, मला तिथं हरवलं गेलं. त्यामुळे ते एवढी मनाला लागली ती गोष्ट की आत्महत्या करण्यापर्यंत विचार केला होता. म्हणूनच मी परवा ज्यावेळी 3ऱ्यांदा महाराष्ट्र केसरी झाले मागच्या 24 साली, तर शिवराज राक्षे पैलवानवर जो अन्याय झाला पंचांच्या चुकीमुळं, त्यावेळी ती माझी जुनी भावना होती किंवा जुना राग व्यक्त झाला. आणि मी म्हटलं त्या शिवराज राक्षेने त्या पंचाला गोळ्या घालून ठार करायला पाहिजे होतं. कारण मी त्या अनुभवातनं मी गेलेलो होतो. मी आत्महत्येचा विचार केला होता, तोच विचार शिवराज राक्षे करेल त्या भावनेतनं मी म्हणलो की ते तू करण्यापेक्षा त्यालाच गोळ्या घातल्या पाहिजेस तू. कारण आम्ही 20-20 वर्ष कष्ट करून त्या पदापर्यंत पोचलेलो असतो. आता शिवराज राक्षे पण 3ऱ्यांदा होणार होता महाराष्ट्र केसरी. पंचाच्या 10 सेकंदाच्या चुकीमुळं 20 वर्षाचं आयुष्य, म्हणजे आमचं पैलवानांचं आयुष्य एवढं खडतर आहे की भांडी घासण्यापासून, कपडे धुवून, जेवण करण्यापासून, प्रॅक्टिस करणं, शाळा शिकणं ही पहाटे 3 चालू होतं. बरं. आणि रात्री 9 वाजेपर्यंत हे चालतं, कंटिन्यू रुटीन चालतं. आणि असं 1-2 वर्ष नाही तर 15-20 वर्ष आम्हाला हे करावं लागतं. आणि तेवढं करून आम्ही त्या पदापर्यंत पोचतो. आणि तिथं पोचल्यानंतर एखाद्या पंचाच्या 10 सेकंदाच्या चुकीनं जर ते सगळं 20 वर्षावर जर पाणी जाणार असलं तर हा मी परवा बोलून गेलेलो होतो ह्या गोष्टी. मला तुम्हाला तेच विचारायचं होतं की तुम्ही म्हणालात की माझ्या वडिलांची इच्छा होती वगैरे, पण मी म्हटलं आईची किती कसरत होत असेल की पैलवानाला घडवायचं म्हटल्यावर. शेवटी शाळा शिकलं पाहिजे हे प्रत्येकाचं मत होतं. आईचंही म्हणणं होतं की तालमीत नसलं पण शाळा शिकला पाहिजे. पण खरं दोघांच्याही इच्छा पूर्ण करता आल्या मला. माझं MA MPED झालेलं आहे आणि वडिलांची इच्छेप्रमाणे महाराष्ट्र केसरी झालो. त्यामुळे मला त्या गोष्टीचं समाधान आहे की आई म्हणत होती की तालमीत नको घालायला, शाळा शिकला पाहिजे. तालमीत गेले तर शाळा शिकणार नाही म्हणून शाळाही शिकलो. आईपासून दूर जावं लागेल. हां, तो तर महत्त्वाचा, म्हणजे अगदी एकदम आमच्या त्या लहान वयामध्ये एकदम दुःखाचा प्रसंग ते आमचा, तिथून लांब जाणं. म्हणून मी जे आता माझ्या गावामध्ये तालीम बांधतो आहे. बरं. भारतातील सगळ्यात मोठी तालीम मी आता काम चालू आहे, 40% काम झालेलं आहे माझं. मग त्या परिसरामध्ये असं केलं की कुठली सुविधा नाही असं नाही, 3 एकर एरियामध्ये आहे तिथं. बरं. तालीम आहे, स्विमिंग टँक, जिम, लायब्ररी, लेक्चर हॉल, स्कूल केलं आहे. मग स्कूल मी असं केलं ह्यासाठी की CBSE स्कूल केलेलं आहे. बरं. म्हणजे पैलवानांच्यावर जे शिकाय की शाळा शिकत नाहीत किंवा शाळेकडे दुर्लक्ष होतं तालमीमुळं, हे कुठंतरी डाग पुसला गेला पाहिजे म्हणून मी CBSE स्कूलची मान्यता आणलेली आहे. आणि CBSE स्कूल प्लस तालीम असं ते एक स्ट्रक्चर तयार केलं आहे. आणि ते आता मला वाटतं
6 महिन्यात किंवा 1 वर्षात पूर्ण होईल. वा वा वा, हे उत्तम काम आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. पण जसं तुम्ही म्हणालात की आईपासून लांब जाणं किंवा हे करणं, मग तेव्हा आईच्या जेवणाची आठवण नाही का यायची? जेवणाची आठवण यायची, म्हणजे कपडे धुत होते ती पण आठवण यायची, कारण कपडे आम्हाला हाताने धुवायला लागायचे. बरं. मग जेवण केल्यानंतर भांडी घासणं, भाजी आणणं, भाजी चिरणं, पीठ मळणं, म्हणजे ह्यातली घरात ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्या आम्ही लहान वयात 5वी 6वीत असताना केलेल्या आहेत सगळ्या. मग परत शाळेला जाणं, परत शाळेत आल्यानंतर व्यायाम करणं, परत म्हणजे ज्या कामासाठी आलो आहे, तालमीसाठी आलो ते तर झालं पाहिजे. बरं, हे सकाळी लहान असताना एवढ्या लवकर उठत नव्हतो आम्ही, 5 वाजता उठवलं जायचं. पण जसं 10वीच्या पुढे गेलो तसं टायमिंग कमी कमी होत गेलं. 10वीच्या पुढे गेल्यानंतर 12वीपर्यंत एक 4चं टायमिंग गेला, आणि जसं 1 नंबरच्या जोडीत खेळायला आलो तसं जवळजवळ 10 ते 12 वर्ष सकाळ पहाटे 3 नंतर आम्ही कधी झोपले असं आम्हाला आठवत नव्हतं. बापरे. पहाटे 3ला आमचा दिवस चालू व्हायचा. मग सराव करून परत जेवण बनवायचं. हे व्यायाम झाला की भांडी घासण्यापासून सुरुवात आमची, आणि परत भांडी घासून झाली की नाश्ता झाले की परत कपडे धुवायचे, आणि परत जेवण, आणि परत शाळा. म्हणजे परत कॉलेजला गेल्यानंतर शाळेचा थोडा ताण कमी आला, पण शाळेत जोपर्यंत होतो 10वीपर्यंत तोपर्यंत शाळेचं जर असं ताण होतंच आमच्यावर. आणि त्यात परत अभ्यास करणं, सगळ्या गोष्टी चक्रच, हे रुटीनच असायचं आमचं. त्यामुळे इस पहलवान को आटे दाल का भाव पता है असं म्हणायला हरकत नाही. कारण तुम्ही स्वतः भाज्या विकत आणायचा, चिरायचा, आणि मग हो. बरं, बनवता येणारी अशी खास डिश कुठली की हे चंद्रहार पाटला? नॉनव्हेज पुढच्या वेळी आपण ना इथे क्रॉकरी थोडंसं ठेवूया आणि एखादी डिश बनवून घेऊया यांच्याकडून. नॉनव्हेजचा कुठलाही आयटम चांगला, कारण नॉनव्हेजचं प्रमाण जास्त असायचं आमचं, त्यामुळे नॉनव्हेज कोणतंही काही बनवू शकतो मी. म्हणजे अगदी चिकन असेल, मटन असेल, किंवा अंड्याचा कुठला पदार्थ असेल, बरं, बनवू शकतो कुठलाही. सर्वात आवडीने कुठला पदार्थ खाता? त्यावेळेस जास्त करून आमच्या जेवणामध्ये देशी कोंबडा जास्त असायचा. म्हणजे जो देशी असतो आपल्या गावाकडचा, देशी कोंबड्याचं प्रमाण जास्त असायचं आमचं. म्हणजे रोज म्हटलं तर रोज आमचं ते व्हायचं, आठवड्यातनं 4-5 दिवस. ते जरा जास्त आवडीने खायचो आम्ही. ते ज्यावेळेस तालमीत राहायला होते त्यावेळेचा विषय, ज्यावेळी पहिलवानकी चालू होती त्यावेळेस. बरं, घरी आल्यानंतर कधी आईसाठी काही बनवलेली डिश आठवते का? घरी आल्यानंतर ते व्हायचंच की तू काय बनवतेस ते तू बनव. भाजी कुठली आहे ती मग आमचं व्हायचं. ते बहीण असायची आमची, भाऊ असायचा. मग कुठली व्हेजमध्ये सुद्धा भाजी बनवायची, कधी सगळ्यांना आवडायची. आणि मला वडिलांना जास्त आवडायच्या मी केलेल्या भाज्या. हो का? वडील म्हणजे वडिलांना जास्त आवडायच्या, आणि ते मी आल्यानंतर बनवायचं, आणि ते आम्ही सगळे मिळून फॅमिलीबरोबर खायचं सगळेजण. पण आता हे जे तुम्ही नवीन इन्स्टिट्यूट तुमचं काढलंय, ज्याच्यामध्ये तुम्ही अशा अद्ययावत सुविधा देणार आहात, मग ह्यावेळी आता भांडी किंवा हे काही घासावी लागू नये म्हणून काही प्रोव्हिजन करणार आहात नाही, की जाणीवपूर्वक ते ठेवलेलं आहे सरावामध्ये, की जेणेकरून कुस्ती क्षेत्रामध्ये आपण मेसचं जेवण करून किंवा घरातलं जेवण करून आम्ही हे फॉलो करू शकत नाही कुस्ती क्षेत्रामध्ये. कारण बाकीच्या गेममध्ये मेसचं जेवणही खाऊ शकतो, पण आमचं जेवण असतं असं की तुपात जेवण असतं. म्हणजे भाजीत तेल आम्ही वापरत नाही. चपातीला सुद्धा आपण जे वरती लावतो ते तुपच लावतो आम्ही. हे मेसमध्ये होऊ शकत नाही. आणि 2 जणांची किंवा 3 जणांची जी भाजीला जी क्वालिटी येऊ शकते ती 100 जणांच्या भाजीत येऊ शकत नाही. आणि खरं आम्हाला डाएट चांगला मिळाला तर आमचा सराव होतो. डाएटनं जर रिकव्हरी, ते आमच्या रिकव्हरी करण्याचं माध्यम एकच की डाएट चांगला मिळाला पाहिजे. त्यात थंडाई असेल, दूध असेल, किंवा चांगल्या भाज्या असतील, तूप त्यामुळे असेल. एक चांगला पहलवान हा एक चांगला कुक असतो. कारण कधी कधी आम्हाला प्रश्न पडायचा की जे या पैलवानांचं जेवण बनवतात त्या माणसाचे काय हाल होत असतील. पण ते पण म्हणून त्यामुळे तुम्ही हे चक्र असंच ठेवलेलं आहे नवीन इन्स्टिट्यूटमध्ये देखील. त्यामुळे सुंदर कुक आणि सुंदर पैलवान त्या निमित्तानं घडावेत यासाठी म्हणून ही ओव्हरऑल मला असं वाटतं की तालीमच अशी आहे तालीम की ज्याला सगळंच करता यावं. करतंय. हां, तालीम हे क्षेत्रच असं आहे की तो डाएट प्रॉपर जर नाही मिळाला तर ते प्रॅक्टिस होऊ शकत नाही. तेवढा रेस्ट नाही झाली तर प्रॅक्टिस होऊ शकत नाही. ह्या सगळ्याचा परिणाम आमच्या प्रॅक्टिसवर होतो. मग आम्ही जे काम करायसाठी तिथे गेलेलो आहे ते काम जर नाही झालं तर मग तिथं राहण्याचा उपयोग काय, असं एक म्हणजे पूर्ण घडी आहे ही सगळी. रेस्ट, डाएट आणि प्रॅक्टिस. बरं, ह्या सगळ्यामध्ये हे जे बैल असतात त्यांची भयानक नावं, आता जसं तुम्ही सांगितलं बकासूर, तर काही हेलिकॉप्टर,
आता तर ह्यामध्ये मला असं वाटलं त्या हेलिकॉप्टरवाल्याला हेलिकॉप्टरच देत आहे की आता पुढल्या वेळी. नाही, त्याचाच नंबर आला आहे आमच्या स्पर्धेमध्ये. एक फॉर्च्युनर आहे ती हेलिकॉप्टर बैजा हा आणि दुसऱ्याचं नाव ब्रेक फेल आहे. बरं. ती अशीच अँटिक नाव असते सगळ्यांची. आणि एका फॉर्च्युनर जिंकलेल्याचं लखन आणि सर्जा. परत जो बकासूर मगाशी नाव सांगितलं, परत महिब्या एक आहे, इथं ठाण्याचा मथुर एक आहे. म्हणजे जी अशी टॉपची चांगली बैल आहेत. मला वाटते बुलेट छब्या एक आहे. अशा प्रकारची ही नावं वेगवेगळी असतात आणि ज्याच्या त्याच्या आवडीने ही नावं ठेवलेली असतात शेतकऱ्यांनी. पण कुस्ती क्षेत्रामध्ये जर म्हणायचं झालं तर कुठल्या समस्या आहेत ज्या आजही तुम्हाला वाटतं की त्याचं समाधान होणं आवश्यक आहे? आजची आणि सगळ्या जर तुम्ही राज्यसभेवर गेलात तर ते समाधान तुम्ही कराल? नाही, मी राज्यसभेला जाण्यापूर्वी मी तुम्हाला सांगतो की ही एवढी मोठी समस्या आहे आज कुस्ती क्षेत्रामध्ये की येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये त्याच्यावर म्हणजे मला अगदी मी असं नाही, सर्व आमचे कुस्तीगीर सरकारच्या विरोधी भूमिका घ्यायला लागली तर ती घेणार आम्ही. बरं. सरकारमध्ये अजूनही असूनही कारण मी एकटा करणार नाही ते, कारण अनेक आमचे महाराष्ट्र केसरी आहेत, हिंदी केसरी आहेत, अनेक पक्षाशी जोडले गेलेले आहेत. कारण मी आज सत्तेमध्ये आहे, पण मी ह्यावर तोडगा निघण्यासाठी पाठीमाग गेल्याच वर्षीबरोबर की जिल्हा क्रीडा अधिकारी मी कलेक्टर ऑफिसच्या बाहेर सांगलीमध्ये उपोषण केलेलं आहे. एक दिवसीय लाक्षणिक उपोषण माझ्या 2 लहान मुलांना घेऊन केलेलं आहे मी. माझा मुलगा 4 वर्षाचा आहे आणि मुलगी 7 वर्षाची आहे. तरी आपला बाप पैलवान कशा पद्धतीने झाला आणि त्यात अडचणीला आपण पण थोडंफार सहभाग घेतला पाहिजे म्हणून त्यांनाही मी उपोषणाला म्हणजे तासभर बसवलेलं होतं की बाबा म्हणजे नेमकी माझ्या समस्येची तीव्रता लक्षात येण्यासाठी सरकारच्या 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण करून मी सरकारपुढे ही मागणी केली की आज जे महाराष्ट्रामध्ये 2 महाराष्ट्र केसरी एका वर्षी होत आहेत, हे आता असं चालू झालं की 2 एका वर्षी पहिल्यापासून 1 महाराष्ट्र केसरी व्हायची. आता संघटना 2 झाल्या, 3 झाल्या, मग प्रत्येकाने वेगवेगळी महाराष्ट्र केसरी चालू झाली. आता मागच्या वर्षी 2 महाराष्ट्र केसरी झाल्या, आता ह्या वर्षी तर 3 होणार आहेत म्हणून समजलं आम्हाला. त्या महाराष्ट्र केसरीच्या म्हणजे त्या पदाची किंमत कमी व्हायला लागलेली आहे. आणि आज मी महाराष्ट्र केसरी म्हणून मला सरकार पेन्शन देतं, सुविधा देतं. ते सरकार कोणाला ठरवणार कुठला खरा महाराष्ट्र केसरी? खरा महाराष्ट्र केसरी कोण ठरवणार? मी उपोषण करून मुख्यमंत्र्यांना भेटलो, क्रीडा मंत्र्यांना भेटलो, निवेदन दिलं ह्यात तोडगा काढा म्हणून, पण तोडगा निघाला नाही आणि दुसरी महाराष्ट्र केसरी त्यावेळी झाली. आता ही पुढं ती येणारच आहे, सगळी समस्या पुढे येणार आहे. त्यामुळे त्यावरती ठोस काहीतरी पाऊल उचलून सरकारनं जाहीर केलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होईल म्हणून. ही सगळ्यात मोठी समस्या आमच्या कुस्ती क्षेत्रातली आता आहे. त्यावर आता मी लवकरात लवकर ह्या येणाऱ्या 8-10 दिवसामध्येच काहीतरी पाऊल उचलणार आहे मी सर्व कुस्तीगीर मिळून. बरं. आणि असे साधारण किती कुस्तीगीर तुमच्यासोबत? सगळेच महाराष्ट्र केसरी माझ्याबरोबर आहेत. बरं. म्हणजे आत्तापर्यंत जे महाराष्ट्र केसरी जे झालेत हे महाराष्ट्र केसरी असं नाही, सामान्य गावाकडच्या पैलवानाला सुद्धा वाटतं की हे थांबलं पाहिजे. खरं आहे. तर आमचा कुठल्याही संघटनेला विरोध नाही माझा, कुठलीही एक संघटना असावी, पण त्यांनी पार्टिसिपेट करावं, त्यांनी जिंकावं, म्हणजे त्यांच्या तो संघटनेतल्या विषय लोकांनी. नाही झालेला, संघटनेचा विषय चाललाय. नाही, मुळात तेच आहे की एकच महाराष्ट्र केसरी असली पाहिजे हां. की जे सरकार मान्य असेल आणि Yes, yes. सरकारच्या ज्या काही सुविधा असतील त्यांना पेन्शन ते त्या असेल, माणसाला जो मिळते. कोणी एक माणूस महाराष्ट्र केसरी होईल त्याला ते मिळालं पाहिजे. हे एक सामान्य मला वाटतं भावना आहे. हां, ह्यासाठी आता ही सगळ्यात मोठी समस्या तुम्ही जी म्हणला, ह्या समस्येवर मी आता आमची 8-10 दिवसामध्ये काहीतरी चर्चा होऊन त्याच्यावर ठोस पाऊल उचललं जाईल. हे कुस्तीगिरांकडून शासन काय त्या निर्णय देते त्याची वाट बघायची. मग कारण आता नोव्हेंबर-डिसेंबर हा पिरियड आमचा असतो ते महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा असतो. तर अजून तर कुठली महाराष्ट्र केसरी जाहीर झालेली नाही, पण ते जाहीर होण्यापूर्वी आम्ही हे करून सरकारला जागृत करण्याचा प्रयत्न करणार आहे. नक्कीच. सांगलीच्या राजकारणावर नक्कीच थोडंसं मला बोलावंसं वाटेल की सांगलीच्या राजकारणाकडे चंद्रहार पाटील कसं पाहतात, जिथून तुम्ही आला? एक जण आता मी माझ्या मगाशी सांगितलं महाराष्ट्र केसरीचा इतिहास सांगितला माझा, किंवा माझा राहू दे इतिहास, पण सांगली जिल्हा म्हणजे आमचा अनेक गोष्टींनी खरोखर राज्यात नाही तर देशात प्रसिद्ध आहे. पण आज राजकारणाचा जर विषय घ्यायचं गेलं, राजकारणामध्ये सांगली जिल्ह्याची प्रतिमा जर तुम्हाला सांगायची झाली, एक सांगली जिल्ह्यातला एक युवक म्हणून किंवा एक मतदार म्हणून, तर सांगली जिल्हा हा राजकारणामध्ये घराण्याची शाहीची कीड लागलेला आमचा सांगली जिल्हा आहे. म्हणजे घराणेशाहीची कीड लागलेला सांगली जिल्हा आहे आमचा. आणि खरोखर ह्या घराणेशाहीची जी कीड लागलेली आहे जिल्ह्यामध्ये, ह्यामुळे माझा पराभव झाला लोकसभेला. जनता माझ्याबरोबर आहे सगळी, पण ह्या घराणेशाहीतली म्हणजे अनेक असे आहेत की माझा बाप आमदार होता म्हणून मला तुम्ही निवडून द्या, माझा आजोबा मंत्री होता, मुख्यमंत्री होता म्हणून मला निवडून द्या.
ही भीक मागूनच अशी सगळेजण म्हणजे आता जी प्रस्थापित आहे सगळ्यांनी ह्या पद्धतीने निवडून आलेले आहेत. आणि एखादा नवीन जर आपल्यामध्ये येत असेल तर त्याला कसं घरी म्हणजे शांत करायचं हे मी उदाहरण आहे तुमच्या पुढं. त्यामुळे घराणेशाहीची कीड लागलेला आमचा सांगली जिल्हा आहे राजकारणामध्ये. त्यामुळे ही जी प्रतिमा आहे ती कुठेतरी पुसण्यासाठी म्हणून तरी यावेळी पक्षानं तुम्हाला संधी द्यावी आणि राज्यसभेला पाठवावं अशी अनेकांची इच्छा आहे. मला वाटतं अनेक कुस्तीपटूंची देखील इच्छा आहे. आणि ज्या पद्धतीचं काम तुम्ही करताय मग ते वंश संवर्धनाचं काम म्हणजे असो आता किंवा जे पक्षाच्या वतीने केली सिंदूर महाराष्ट्र म्हणजे देशाला दिशा देणारे काही योजना मी एवढ्या मोठ्या प्रमाणात का देशाला अगदी मी दिशा देऊ शकतो असं मी म्हणणार नाही. पण काहीतरी जे आज आम्ही आर्मीसाठी काम केलं पक्षाच्या वतीनं किंवा आज देशात खरं अनेक राज्य गोवंश संवर्धनावर काम करत आहेत त्याला कुठंतरी आम्ही हात घालून त्याला कुठंतरी चालना देण्याचं काम केलं. त्याच पद्धतीनं आमचं कुस्ती क्षेत्र असेल किंवा क्रीडा क्षेत्र असेल हे आपल्या देशात नाहीत राज्यात नाही तर देशामध्ये ह्याला चालना मिळाली पाहिजे. या सगळ्या गोष्टींसाठी काम म्हणजे थोड्याफार प्रमाणात झालं आहे माझ्याकडून माझ्या पक्षाकडून झालेलं आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी. आणि प्रो लीग जी तुम्ही आता बैलगाडा शर्यतीनंतर प्रो लीग आणण्याचं जे तुमचं स्वप्न आहे ते त्याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि मला असं वाटतं प्रो लीगच्या माध्यमातून जो रस्ता दिल्लीकडे जातो त्या रस्त्यासाठी किंवा त्या तुमच्या इच्छित स्थळापर्यंत तुम्ही पोचावं जिथं तुम्ही यावेळी पोहोचू शकला नव्हतात. लोकसभा नसेही यावेळी राज्यसभा तरी मिळावी यासाठी म्हणून जे काही प्रयत्न चालू आहे त्यासाठी देखील अनेक शुभेच्छा. आणि आता नवीन जे तुमचं आंदोलन होऊ घातलेलं आहे की एकच महाराष्ट्र केसरी असला पाहिजे आणि त्यासाठी म्हणून जे काही प्रयत्न तुमच्याकडून होणार आहेत त्या बातम्या देखील आम्ही दाखवूच त्याही लोकांसमोर येतील. आज तुम्ही इथं आलात आणि मनमोकळ्या गप्पा मारल्यात आणि आजच आम्हाला कळलं की एक उत्तम पहलवान हा एक उत्तम कुक असतो. तर आता पुढल्या वेळी कॉफीमध्ये जेव्हा तुम्ही याल तेव्हा एखादी तुम्हाला डिश बनवावी लागणार आहे आमच्यासाठी. त्यासाठी आम्ही कमिटमेंट हवी आहे कारण तुम्ही शब्द पाळता. नक्की करू आपण. तुम्ही पुढच्या वेळेस आल्यानंतर आपण त्या पद्धतीनं प्रयत्न करू आपण करण्याचा. येस. तर झटपट होईल अशी एखादी डिश आपण नक्की बनवू. आज तुम्ही इथं आलात आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल आपले अनेक धन्यवाद. खरं तर कॉफीमध्ये आता वेळ झालेली आहे इथेच थांबायची. ह्या चर्चा थांबूच नाही खरं तर असं वाटतंय कारण इतकं त्यांच्याकडे सांगण्यासारखं आहे इतकं विजन आहे खरं तर. मग ते कुस्तीसाठी असून दे ते बैलगाड्या शर्यतीसाठी असून दे किंवा गोवंश संवर्धनासाठी असून दे किंवा ही जी कन्सेप्टच आहे मुळात की बैलांचा जो अर्थव्यवहार वाढलेला आहे किंवा ओव्हरऑल शेतकऱ्याचा अर्थव्यवहार किंवा आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी म्हणून जे प्रयत्न त्यांच्याकडून केले गेलेले आहेत. शेतकरी हा गावाकडे राहून तो करोडोची उलाढाल आज करतोय की BMW फॉर्च्युनर सारख्या गाड्या त्याच्या अंगणामध्ये पार्क होत आहेत. मला असं वाटतं हे एक चांगली अर्थव्यवस्था आणि एक वेगळं रेव्होल्युशन एक प्रकारचं हे त्यांनी आणलेलं आहे. त्यामुळे खेड्याकडचा माणूस हा खेड्याकडे राहील शहरीकरणाकडे किंवा ह्या झगमगाटाकडे फार तो वळणार नाही आणि आपलं खेडेपड आपली माती त्याला जी सोडवत नाही त्याला कुठेतरी आणि त्याचीही किंमत म्हणजे तो सुद्धा लाखोंची करोडोंची आज उलाढाल करतोय मोठ्या मोठ्या गाड्या. आणि आता तर BMWचं पुढचं मैदान असणार आहे त्यामुळे मला असं वाटतं अनेक जण त्याही साठी लागलेले असतील की यावेळेची BMW कोणाकडे जाते. खूप खूप धन्यवाद चंद्रहार पाटील आज आपण इथं आलात आणि अगदी आम्हाला मनमोकळ्या आमच्याशी गप्पा मारल्यात. कॉफीमध्ये आता वेळ झालेली इथेच थांबायची पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा जय महाराष्ट्र.